9 मार्च 2006 या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली। मराठी अस्मिता, मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या नवनिर्माणाच्या मुद्द्यावर हा पक्ष स्थापन झाला। उद्या या पक्षाच्या स्थापनेला 2 दशकं पूर्ण होत आहेत। या निमित्तानं मनसेचा 20वा वर्धापन दिन हा किल्ले रायगड या ठिकाणी होणार आहे। यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज रायगडमध्ये पोहोचले। पाहूया याविषयीचा हा खास रिपोर्ट। रायगड छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी। याच रायगडाच्या पायथ्याशी साजरा होणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20वा वर्धापन दिन आणि त्यासाठी सध्या कार्यक्रमस्थळी मनसेकडून मोठी तयारी सुरू आहे। रायगडच्या पायथ्याशी सभासद नोंदणी होणं हे प्रत्येकाचं अहोभाग्य आणि ऐतिहासिक क्षण आहे। जास्तीत जास्त लोक उद्या सभासद नोंदणी मोहिमेमध्ये सहभागी होणार आहेत आणि अतिशय ऊर्जावान हा वर्धापन दिन साजरा होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन, विचार घेऊन या किल्ल्याची माती लावत आपल्याला वर्धापन दिन जोरात साजरा करायचा आणि या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र सेना त्याच ताकदीने, उलट जोमाने, अजून ताकदीने आपल्याला पुन्हा एकदा कार्यरत झालेली दिसेल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आज महाडमध्ये पोहोचले। उद्या सकाळी 8 वाजता राज ठाकरे छत्रपती शिवरायांना अभिवादन करतील आणि मग कार्यक्रमस्थळी पोहोचतील। याच सोहळ्याच्या निमित्तानं राज्यभरात मनसेची सभासद नोंदणी सुरू होणार आहे। राज्यभरातील मनसेचे प्रमुख पदाधिकारी आणि नेते मंडळीही या वर्धापन दिनाला उपस्थित राहणार आहेत। छत्रपतींच्या रायगडाच्या पायथ्याशी जाऊन छत्रपतींच्या समाधीस्थळाला, तिथल्या मेघडंबरीला अभिवादन करून आपण नोंदणी सप्ताह सुरू करावा अशा प्रकारची कल्पना आली। दर्शन वगैरे वरती घेऊन झालं की आम्ही खाली येऊ। खाली एक पेंडॉल टाकलेला आहे खाली एक, त्या ठिकाणी मग नोंदणी सप्ताह सुरू करणार आहोत। त्या ठिकाणी साहेब स्वतः पहिला फॉर्म भरतील आणि गुढीपाडव्याला त्यांना जे काही बोलायचं ते 19 तारखेला महाराष्ट्रासोबत त्यांना जे काही संबोधन करायचं ते लोकांशी ते संवाद साधणार आहेत। रायगडाच्या पायथ्याशी होणारा हा 20वा वर्धापन दिन मनसेसाठी केवळ उत्सव नसून ते एक राजकीय वळण ठरण्याची शक्यता आहे। पक्ष स्थापनेला 2 दशकं पूर्ण होत असताना राज ठाकरे आपल्या भाषणातून कोणती नवी राजकीय दिशा देतात यावर पक्षाचं भवितव्य अवलंबून असेल। त्यामुळे रायगडाच्या पायथ्यापासून आता खरोखरच मनसे काट टाकून उभारी घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। गणेश म्हाप्रळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.